हॅलो स्टुडंट, आज आपण पाहणार आहोत क्लास 7 प्रॅक्टिस सेट नंबर 40. तर आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, इफ रिहाना डिपॉझिट 1500 रुपीज इन द स्कूल फंड ॲट 9% पर ॲनम फॉर 2 years, व्हॉट इज द टोटल अमाऊंट शी विल गेट. तर रिहानाने स्कूल फंडमध्ये 1500 रुपये डिपॉझिट केले आहे. तर 9% तिला इंटरेस्ट मिळणार आहे आणि 2 वर्षासाठी तिला त्यानंतर किती अमाऊंट परत मिळेल हे आपल्याला कळायचं आहे. तर त्याआधी आपण लिहून घेऊ. पी म्हणजे आहे आपली अमाऊंट, तर ती आहे 1500 रुपीज प्रिन्सिपल अमाऊंट. त्यानंतर टाईम पिरियड आहे 2 year आणि रेट ऑफ इंटरेस्ट आहे 9%. तर तिला ते काढण्याकरता आपल्याकडे फॉर्म्युला आहे I = P × T × R अपॉन 100. तर आपण त्याचे व्हॅल्यू पुटअप करू. तर I = 1500 × 2 × 9 अपॉन 100. त्यानंतर आपण ते सॉल्व केलो. जर आपण इथं 0 0 कट केले आणि त्याला सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर मिळेल 270 रुपीज. तर ते आता आपण काढू. तिला फायनल अमाऊंट किती मिळेल. तर A = P + I. P झाली त्याची प्रिन्सिपल अमाऊंट आणि 270 झालं त्याच्यावरचं इंटरेस्ट. तर तिला 1770 रुपीज ही तिला फायनल अमाऊंट मिळेल. ती आपण शी विल गेट 1770 रुपीज. त्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जेठालाल टूक अ हाऊसिंग लोन ऑफ 2,50,000 फ्रॉम अ बँक ॲट 10% पर ॲनम फॉर 5 years. व्हॉट इज द इयरली इंटरेस्ट ही मस्ट पे अँड द टोटल अमाऊंट ही रिटर्न टू द बँक. तर आता पी आहे 2,50,000. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट आहे R = 10% आणि टाईम पिरियड आहे 5 years. पण आपल्याला टाईम इंटरेस्ट P × R × T अपॉन 100 आणि आपण टाईम घेतला आहे 1 year, कारण का आपल्याला 1 yearसाठी इयरली त्याचं इंटरेस्ट काढायचं आहे. तर टाईम घेतला आहे 1 year. अशा प्रकारे आपण व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं आहे. 2,50,000 × 10 × 1 अपॉन 100. तर आपण याला जर सॉल्व केलं तर आपल्याला म्हणजे 2,500 × 10. तर इंटरेस्ट मिळेल 25,000 रुपीज. तर इयरली इंटरेस्ट झालं आपलं 2,500 रुपीज. इंटरेस्ट फॉर 5 years झालं, टाईम 5 years. तर इंटरेस्ट P × T × R अपॉन 100. 2,50,000 × 5 × 10 अपॉन 100. हे जर आपण सॉल्व केलं तर 25,000 × 5 आणि इंटरेस्ट मिळेल 1,25,000. तर अमाऊंट प्रिन्सिपल अमाऊंट प्लस इंटरेस्ट, तर ते होईल 2,50,000 + 1,25,000. टोटल अमाऊंट होईल 3,75,000 रुपीज. तर हे झालं आपलं ॲन्सर. नंतर आपला थर्ड क्वेश्चन आहे, श्रीकांत डिपॉझिटेड 85,000 रुपीज फॉर 2.5 years at 7% per annum in a saving bank account. What is the total interest he received at the end of the period? तर आता आन्सर आपल्याला आहे हेअर P = ₹85,000. त्यानंतर R = 7%, T = 2.5 years. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे I म्हणजेच इंटरेस्ट = प्रिन्सिपल अमाऊंट इंटू रेट इंटू टाईम पिरियड अपॉन 100. अशा प्रकारे आपण फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचे आहे. 85,000 × 7 × 5 अपॉन 2 इंटू अपॉन 100. तर ते जर आपण आणखी सॉल्व केलं तर 850 × 7 अपॉन 5 अपॉन 2 आणि हे जर सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर मिळेल 14,875. देअरफॉर टोटल इंटरेस्ट रिसिव्ड इज ₹14,875. आपला फोर्थ क्वेश्चन आहे, ॲट द सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट द इंटरेस्ट आफ्टर 4 years ऑन 500 रुपीज प्रिन्सिपल इज 1,200 रुपीज. व्हॉट वुड बी द इंटरेस्ट ऑफ 1,500 रुपीज ॲट द सेम रेट ऑफ इंटरेस्ट फॉर द सेम पिरियड. तर आपली प्रिन्सिपल अमाऊंट दिलेली आहे 5,000 रुपीज. त्यानंतर इंटरेस्ट आहे 1,200 रुपीज आणि टाईम आहे 4 yearsचा. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे इंटरेस्ट = P × R × T अपॉन 100. तर आपण याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करू. आपल्याकडे इंटरेस्ट माहीत आहे म्हणून आपण इंटरेस्ट घेऊ 1,200 = 5,000 × R माहीत नसल्या कारणाने आपण R तशा लिहायचं आहे. तर × R × 4 अपॉन 100. आता हे आपल्याला
हे करायचं आहे, म्हणजे सॉल्व करायचं आहे. तर 1200 आता 50 आपण इथं 2 0 हे कट केले तर आपल्याला मिळेल 50 मल्टिप्लाइड बाय 4 मल्टिप्लाइड बाय आर. तर आपल्याला आता काय करायचं आहे, 50 मल्टिप्लाइड बाय 4ला आपल्याला इज इक्वल टूच्या लेफ्ट साईडला घ्यायचं आहे. तर ते घेतलं तर आपण इथं जर मल्टिप्लायमध्ये आहे तर इकडे आपण लेफ्ट साईडला जर घेतलं तर ते होईल डिवाइडमध्ये, म्हणजे आपला आन्सर इन 1200 अपॉन 50 मल्टिप्लाइड बाय 4 इज इक्वल टू आर. हे जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला मिळेल 30 अपॉन 5 इज इक्वल टू आर, म्हणजेच आर इज इक्वल टू 5 जर आपण 30ला डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळेल 6. तर मग रेट ऑफ इंटरेस्ट आहे आर इज इक्वल टू 6%. तर परत आपल्याला काय काढायचं आहे, पी इज इक्वल टू 15,000 रुपीज, रेट ऑफ इंटरेस्ट आहे 6% आणि टाईम आहे 4 इयर्स. तर आपलं इंटरेस्ट आपल्याकडे फॉर्म्युला आहे इंटरेस्ट इज इक्वल टू पी मल्टिप्लाइड बाय टी मल्टिप्लाइड बाय आर अपॉन 100. तर आपण जे आहे प्रिन्सिपल अमाऊंट घेतले आहे 50,000 आणि मल्टिप्लाइड बाय टी जो आहे टाईम पिरियड आहे 4 इयर, म्हणजे 4 लिहिले आहे, आणि मल्टिप्लाइड बाय रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे 6, आपण इथं 6 लिहिले आहे अपॉन 100. त्यानंतर आपण हे सॉल्व केले तर आपल्याला मिळालं 600 मल्टिप्लाइड बाय 6, आणि याला जर आपण 6 मल्टिप्लाइड बाय 6 केलं म्हणजे 36, आणि 0 जसे तसे म्हणजे इंटरेस्ट मिळाला 3600 रुपीज. त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर 5 आहे, इफ पंकज डिपॉझिट्स 1,50,000 रुपीज इन द बँक ॲट 10% पर ॲनम फॉर 2 इयर्स, व्हॉट इज द टोटल अमाऊंट ही विल गेट फ्रॉम द बँक. तर त्याचे आन्सर आहे प्रिन्सिपल म्हणजेच पी इज इक्वल टू 1,50,000 रुपीज, आर जो रेट आहे तो आहे 10% आणि टाईम पिरियड आहे जो 2 इयर्स, म्हणजे आपल्याकडे फॉर्म्युला आहे आय इज इक्वल टू पी मल्टिप्लाइड बाय आर मल्टिप्लाइड बाय टी अपॉन 100. आता आपण याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करू. तर पी आहे 1,50,000 मल्टिप्लाइड बाय आर आहे 10 आणि मल्टिप्लाइड बाय 2 अपॉन 100. तर आपला हे जर सॉल्व केलं 0 0 कट केले म्हणजे 15,000 मल्टिप्लाइड बाय 2 आणि 15,000 मल्टिप्लाइड बाय 15 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे 30, आणि आय इज इक्वल टू 30 जसेच्या तसे, म्हणजे आय इज इक्वल टू 30,000 रुपये. आय आलेला आहे 30,000 रुपीज, पण आपल्याला काढायची आहे टोटल अमाऊंट म्हणजेच पी प्लस आय, म्हणजे आपलं प्रिन्सिपल अमाऊंट जी होती 1,50,000 प्लस 30,000. तर आपला तो आन्सर येईल 1,80,000 रुपीज, म्हणजे टोटल अमाऊंट होईल 1,80,000 रुपीज. तर अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम 40 सॉल्व केलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.